सो हे गायज, कशात तुम्ही? आय एम सॉरी, बरेच असणार आणि बरेच असले पाहिजे. सो तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, हर एक पोराचा एक ड्रीम असतं. तो ड्रीम म्हणजे बाईक राईड ते पण सिटी लाईफमध्ये नाही, डायरेक्ट पहाडोमध्ये. तो तसाच माझा पण एक ड्रीम होता. तोच मी ड्रीम कंप्लीट करायला डायरेक्ट पोचलो मनाली. ते भारी वाटतं रे. अरे थांबा, ही स्टोरी आणखी स्टार्ट नाही होत. ही स्टोरी स्टार्ट होतं हडिंबा टेम्पलशी. सो हडिंबा टेम्पलला एकदम मस्त पीसफुल वातावरण आहे आणि एकदम पीसफुल व्ह्यूज आहेत. मस्त विजिट प्लेस आहे भाई. तुमच्यासाठी एकदम बेस्ट प्लेस असेल मी तर बोलीन. माझी रिकमेंडेशन, तुम्ही तर जावाच. आणि वाहनगर कॅन्सल करा, तुमचे पॅकेज मध्ये असेल ना तो कॅन्सल करा. आणि हरिओम टेम्पल करा, त्यामध्ये तुम्हाला सेमच भेटतंय हर एक फील. ते माझ्या वाटतं रे. मला यायचं, बोल ना तुम्हाला यायचं ना. मला यायचं. बाय. फोटो बिटो तुम्ही काढा असेल ना, सगळं भारी आहेच आहे. फोटो बिटो मला तर वाटला प्रॉपर हिमाचल मला फील देते आहे फोटो बिटो. पण असं असतं त्याचं लेक आहे काय नाही. तुम्हाला जर फोटो बिटो असेल ना, तुम्ही आहेच या प्रॉपर फोटो म्हणजे झाडामध्ये जंगलच्या मध्ये तुम्ही फोटो देतो आणि एकदम बॉम्ब येतं. भारी आहे फोटो शूट साठी चांगला आहे. लोक डोंगरावर मॅगी खातात, हे पाणीपुरी खातात. कशी आहे पाणीपुरी? आवडली? तुला आवडली होता? कापल्यांची भारी. मस्त पहाडवाले गोलगप्पे खाऊन आम्ही गेलो डायरेक्ट फटाफट रेडी व्हायला. जो काय आज मी माझ्या लाईफचा एकदम इम्पॉर्टंट ड्रीम असं बोलू शकतो. ड्रीम आहे माझा, बकेट लिस्ट आहे माहिती की माझी बाईक राईड हिमाचल प्रदेशमध्ये बाईक राईड आम्ही करणार आहे. आज तो कम्प्लीट होणार आहे भाई. बाईक घेतलेली आहे हिमालयन आणि आता आम्ही बाईक राईड करणार आहोत. आता जाम मजा येणार आहे. चालले आता बाईक राईड करायला. तयारी बिरी केली ही आमची तयारी अशी आहे फुल. ही आउटफिट अरे चालले आहोत आता. मजा येईल भट्टे जाम भारी. चला राईडला भेटू डायरेक्ट. जैसाच माझा एक ड्रीम होता बाईक राईड करायचा, तसाच माझा एक छोटासा अजून एक ड्रीम होता की भाई एकदा तरी स्नोफॉल बघूया. बट माय बॅड लक, आम्हाला स्नोफॉल बघायला भेटला नाही. आम्ही एवढी हार्ड ट्रिप प्लॅन केलेली, बट स्नोफॉलने आमची ट्रिपची वाट लावली. बट आम्हाला आमच्या लोकल मित्रांनी एक इन्फॉर्मेशन दिली की तुम्हाला सिसू या फिर कोकसरला तुम्हाला थोडी तरी बर्फ बघायला भेटेल. सो काय विदाउट एनी थॉट आम्ही निघून गेलो डायरेक्ट सिसूला. बट ऑलरेडी झालेली दुपार आणि आमच्याकडे टाईम होता खूप कमी. मनालीपासून सिसू 2 तासावर होता आणि आम्ही दुपारी निघलो आहे. तो तुम्ही इमॅजिन करू शकता की आम्हाला येता खूप रात्र होणार होती. बट आम्ही काहीच विचार नाही केला. आम्हाला थोडी तरी बर्फ बघायची होती, पण आम्ही निघून गेलो. भाई व्ह्यूज एक नंबर होते ऑन दी वे भाई. लाजवाब होते, लाजवाब. काय सांगू तुम्हाला.
फायनली आम्ही आलो अटल टनल. तुम्ही बसा घरान, आम्ही काय आहो अटल टनल. अरे यार, सिसू मध्ये पण आम्हाला बरफ बघायला भेटले नाही. आमचा एकदम मूड ऑफ झालेला. त्यानंतर आम्ही विचार केला चल एक लास्ट ट्राय कोकसर मध्ये जाऊ, तिथं चेक करू तिथं बरफ आहे का. तो आम्ही आल्या आता सुकलेले झाडं बघायला. या सुकले झाडं तुम्ही बघू शकता. ही आमची बाईक, हे सुकलेलं झाड. तुम्ही आता बघू शकता आम्ही इथं आता फ्रोझन लेकला आलेलो. ही पूर्ण लेक आहे ना, पूर्ण लेक फ्रोझन झालंय. आता आम्ही तो त्यांची ते दिसतं आहे ना, आम्ही पण फोडला दगड टाकून. पूर्ण लेक फ्रोझन झाले पूर्ण. भाई डेंजर व्ह्यू आहे. अजून आहे बर्फ नाही आहे. परत बर्फ जर पडला ना आवरा भारी व्ह्यू होणार आहे. तरी तो बर्फ आहे भाई. काय आहे भाई, जाम भारी जाम भारी. तुम्ही बघू शकता एकदम नंबर व्ह्यू आहे. सो गाईस आता आम्ही आलो कोकसर बर्फ बघायला. काय बर्फ तर दिसत नाही, ते हाय जराशी बर्फ. तो पण वॉटरफॉल आले फ्रोज झाले. बर्फ तर काही नाही, इथे खाली आहे थोडीशी बर्फ, त्यावरती बर्फ आहे. ही बघा आर पूर्ण फ्रोज झाले. 80 पाणी पडते म्हणून तरी बर्फ जमले. विचार किती कमी आहे टेम्परेचर. सो गाईस तुम्ही बघू शकता आम्ही आता आल्या बर्फ बघायला. फायनली बर्फ दिसलेली आहे. एवढी मेहनत केली, बाईक बुक केली, सगळं बुक केला. ऍटलीस्ट थोडी तरी बर्फ बघायला भेटते. मला सक्सेस झाला भाई बर्फ बघून. बघा बर्फ 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 आहे बर्फ. आमच्यासोबत एक पार्टनर पण आहे. यो बघा पार्टनर. ओ भानू 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 भानू, चला चला बर्फ बघूया आपण. बर्फ लाईफ मध्ये फर्स्ट टाइम बर्फ चूज पहाडी बर्फ टच करणार आहे भाई. फर्स्ट टाइम कसं असेल. बघ पाणी बर्फ कॅच. योगे 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 कॅच. याला बघा काय करते. आमचे हलकाई झाले. याला बघा त्याला बघा भाई तू काय करते. चोलते भाई चोलते. बर्फ बर्फ.
कोकसरवरून निघता निघता मला रात्र झाली बाई. आणि रस्त्यावरती काहीच लाईट नव्हती आणि बाईकची लाईट पण एकदम कमी होती. त्यामुळं मी काही शूट नाही केला. गपचूप ध्यानचे गाडी चालवली एकदम आणि एकदम सुखरूप घरी पोचलो. आणि घरी पोचून मला डायरेक्ट भेटला धप्पा. बाई माझ्यासाठी केक मागवलं या लोकाई. बाई मला माहीत नव्हता माझं 1K सबस्क्रायबर झालं. आणि बाई एवढा खुश झालो ऐकून काय सांगू तुम्हाला. ही ट्रिप माझ्यासाठी खूप लकी होती गाईज. थँक्यू इच अँड एव्हरी वन ज्यांनी मला सपोर्ट केला ड्युरिंग माय होल जर्नी. आय नो आता माझे 6K सबस्क्रायबर झालेत बट ही 1Kची फिलिंग अलगच होती बाई, अलगच. जाम भारी. केक कापून मस्त झोपलो आणि सकाळी उठलो जायला दिल्लीसाठी. बट दिल्लीला जाताना आमच्यासोबत एक इश्यू झाला, तो म्हणजे न्यू डे न्यू ऍडव्हेंचर. आता आमची गाडी जात नाही दिल्लीला. सो आता आम्ही आल्यावर स्टेशनला काय सीन झाले. किसान लोकांनी ना, किसान म्हणजे शेतकरी लोकांनी आंदोलन केलेलं आहे म्हणून अख्खा हायवे ब्लॉक केलेला आहे. मागच्या कसं आलेला तो पंजाबी लोकांनी केलता चक्का जाम, त्याचा सेम केलेला आहे. मग आता तो पण बंद झालेला आहे. आता पंजाबी लोकांनी केले का चक्का जाम केलेला आहे. मग आमची गाडी जात नाही आता आम्हाला ट्रेनशी जावं लागते. आणि ट्रेनशी आलं फुल लक्झरी मध्ये होतो. आता आम्ही भाई ट्रेनची तिकीट पण भेटत नाही. आता काय एक्सपिरियन्स बघूया. नवीन ऍडव्हेंचर. फुल थकल्याला लागली बोर झाल्याने सगळी बॅगी बिगी अशी राहत सगळ्यांच्या. गाईस आता मी ट्रेन मध्ये बसलेलो. ही माहिती समजून खोलला सगळा ओतला. आता वेट टू शूज आम्ही पुसतो. अक्का ओतलं माझी पॅन्ट अख्खी ओली आले. अक्का भिजले कॅमेरा कव्हर घेऊन अक्का भिजला. चमचा मी अक्का खोललेला पूर्ण ओतला. हाय बोल हाय जनडबा एसी कोर्स वरून जनडबा कसं वाटतं तुम्हाला आल्यावर. सो गाईस फायनली आम्ही मुंबईला पोहोचलेलो आहोत. पण मी घरात सांगलाच नाही की मी लवकर येतो करून. आता त्यांना सरप्राईज आहे. आता पोहोचता अजून त्यांना बोललो ना मी 12 तारखेला येणार करून. त्यांना बोललो ना दिल्लीलाच आहोत. आता घरा बघून बघू त्यांचं रिएक्शन काय असेल ते शूट करीन तुम्हाला दाखवीन. आता जाते घरात पोचता पहिले त्याला बॅगी. चला भेटू. माझा खाली कत्ती फिरलो त्या कत्ती फिरल्या जाम दंडे. अगर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.